एकदा ही चॉकलेट ब्राउनी घरी बनवली ना तर परत परत बनवणारच गॅरंटी देऊन सांगते। नमस्कार, मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बेकरी स्टाईल चॉकलेट ब्राउनी घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मी 100 ग्राम डार्क चॉकलेट चॉप करून घेतले, 60 ग्राम बटर घेत आहे। हे दोन्ही मिश्रण आपल्याला डबल बॉईलच्या मेथडनी हे मेल्ट करून घ्यायचे। मेल्ट झालेलं चॉकलेट आपल्याला 1 ते 2 मिनिटाकरता असंच थंड होण्यासाठी ठेवायचे। हे थंड झालेल्या मिश्रणाच्या बाउलवर एक चाळणी घ्यायची। चाळणीमध्ये 120 ग्राम मैदा ॲड करूता, 3/4 कप पावडर शुगर, साखर मिक्सरमध्ये फिरवलेली आणि चाळणीने चाळून त्याचं मी पावडर तयार केले, 3 टेबलस्पून मिल्क पावडर, 2 टेबलस्पून कोको पावडर आणि 2 चुटकी बेकिंग पावडर। हे सगळं मिश्रण आपल्याला आता चाळून घ्यायचे। हे मिश्रण चाळल्याने जेणेकरून एक्स्ट्राच्या गाठी बाहेर पडतील आणि आपलं मिश्रण एकदम स्मूथ होईल। आता हे पूर्ण मिश्रण चाळलं ना तर आपल्याला काय करायचं, एक पॅचुला घेऊन त्या चॉकलेटमध्ये पूर्ण ते मिश्रण एकजीव करून घ्यायचे। हे मी छान एकजीव करून घेत आहे। हे मिश्रण एकजीव झालं ना तर त्याच्यामध्ये की नाही दूध ॲड करायचे। मी दूध इथं 1 कप दूध घेत आहे। 1 कप दूध घेतले, त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करायचं, एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं दूध टाकायचं आणि परत ते फेटायचं। आता मी फेटून घेते। हे बघा किती छान कलर आला आहे ना। आता परत मी थोडं दूध टाकणार, परत फेटून घेणार। ही 2 ते 3 वेळेस ही प्रोसेस करायची। आता मी काय केले, मी OTGमध्ये ही चॉकलेट ब्राउनी करणार आहे, मी 10 मिनिट OTG प्रीहीट होण्यासाठी ठेवले। हे बघा छान फेटून घेतले, परत त्याच्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं, परत मी फेटून घेते। आता 1 कप दुधामधलं थोडं दूध उरले माझं, तर परत मी छान एकदा फेटून घेते। खूप छान स्मूथ असं पूर्ण बॅटर तयार झाले। आता मी हे पूर्ण मिश्रण साईडला ठेवून देते। हे बघा किती छान झाले ना। आता हे साईडला ठेवून देऊ। आता एक केक टीन घेते, त्यामध्ये मी बटर पेपर ॲड केला आहे आणि साईडला थोडं तूप लावून घेऊया। मी हे OTGमध्ये करणार आहे ना, ते ड्रायफ्रूट आवडीनुसार घेतले मी, काजू, बदाम, चेरी, पिस्ता, पांढरे तिळं, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता। आता हे मिश्रण टीनमध्ये टाकून घेऊया आणि वरती ती ड्रायफ्रूट मी लावायले ना त्याच पद्धतीने ड्रायफ्रूट तुम्हाला लावायचे। हे OTGमध्ये 20 मिनिटासाठी 150 डिग्रीवर आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचे। हे बघा मिश्रण मी टाकून घेते। आता त्याच्यावर मी एक एक करून ड्रायफ्रूट लावते। माझ्याच पद्धतीने हे ड्रायफ्रूट लावा, म्हणजे जेव्हा तुम्ही ब्राउनी कट करताना तेव्हा ते ड्रायफ्रूट आजूबाजूला पडणार नाही आणि ब्राउनी पण खूप छान कट होईल। आता मी सगळे हे काजू, बदाम, पिस्ता, हे पेंडखजूर ड्रायफ्रूट लावून घेते। खूप छान अशी ब्राउनी होती, मस्त। तुम्हाला जर ही ब्राउनी कढईमध्ये ठेवायची असेल तर 30 मिनिट ठेवायची। 10 मिनिटासाठी फ्रीहीट ठेवायचं। कढईमध्ये थोडं मीठ टाकायचं आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवून हे टीन ठेवून 30 मिनिटासाठी बेक करायचं। कढईमध्ये पण खूप छान ब्राउनी होती, पण मी OTGमध्ये करत आहे। थोडे तिळं टाकून घेते। हे बघा खूप छान अशी ब्राउनी होती। तुम्ही नक्की माझी ही ब्राउनीची रेसिपी ट्राय करा। हे 20 मिनिटानंतर मी ब्राउनी अर्धा घंट्यासाठी थंड होण्यासाठी ठेवणार आहे। 20 मिनिटानंतर चाकूच्या साहाय्याने पूर्ण ह्याच्या जे कडा आहेत ना थोड्या लूज करून घेणार आहे मी, म्हणजे इझिली ब्राउनी बाहेर पडेल। आता मी टीनच्या बाहेर ब्राउनी काढून घेते। वाव खूप छान। आता मस्त बटर पेपर काढते आणि परत त्याच्यावर एक प्लेट ठेवून परत त्याला सरळ करून घेते। हे बघा आता चाकूनी छान कट करते। ब्राउनी पूर्ण थंडच होऊ द्यायची, नंतरच कट करायची, नाही तर ते तुकडे पडू शकतात। पूर्ण कट करून घेते। हे बघा किती छान कट व्हायली ना, आणि पूर्ण पीसेस इतके छान कट करताना बाहेर येतात ना। असेच तुम्ही ड्रायफ्रूट लावा।
मी OTGमध्ये ठेवली ही 20 मिनटासाठी 150 डिग्रीवर खालच्या रॉडवर ठेवली मी OTGमध्ये. हे बघा, मी तुम्हाला एक काढून दाखवते पीस. आता बाहेरून आणायची गरजच नाही. परफेक्ट ब्राउनी तुम्ही घरीच बनवू शकतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.